वाट पाहत नाही त्यांच्यासाठी तो म्हणतो, जे जे त्याची वाट पाहत नाही त्यांनी स्वतःच्या मनाने काही करतात त्यांच्यासाठी तो म्हणतो, यामुळे परमेश्वर तुझ्या प्रसन्न होण्यास विलंब लावेल, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्चस्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे, जे त्याची वाट पाहतात ते धन्य. जे वाट पाहतात त्यांना धन्य म्हटलंय, पण जे वाट पाहत नाही आणि पुढे पळतात त्यांच्यासाठी तो म्हणतो, मी अजून विलंब लावेल, अजून विलंब लावेल. स्तोत्र 37. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. वाट पाहणं म्हणजे काय? त्याच्या अधीन होऊन स्वस्थ थांबणं, शांत थांबणं. त्याची प्रतीक्षा म्हणजे त्याची वाट शांतपणे पाहत राहणं. दुसरे पेत्राचे पहिलं 3 अध्याय 8 वचन. दुसरे पेत्र 3 अध्याय 8 वचन. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस, ही गोष्ट विसरू नका, प्रभूला एक दिवस हा 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. शेवटचं वचन आपण वाचणार आहोत. प्रेषित यांचा पहिला अध्याय 7 वचन. प्रेषित यांचा पहिला अध्याय 7 वचन. तो त्यांना म्हणाला, येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, तो त्यांना म्हणाला, जो काळ, काळ म्हणजे टायमिंग, जो काळ व समय, पिरियड आणि टायमिंग, जो काळ आणि समय, पिरियड आणि टायमिंग पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवला आहे, या यावेने स्वतःच्या अधिकारात ठेवला आहे, ते जाणणे तुमच्याकडे नाही. कोणत्या वेळेत, कधी, एक्झॅक्ट टायमिंग नाही, तो फक्त परमेश्वराच्या हातात आहे. कारण आपला देव हा टाइमलेस गॉड आहे. टाइम त्याच्या हातात आहे. टाइमलेस गॉड कशावर म्हणता येईल की एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा आणि सहस्र दिवस त्याच्यासाठी एक दिवसासारखी आहे. असा हा आमचा परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर सांगतो, वाट पहा. जे त्याची वाट पाहतात ते कदापि लज्जित होत नाही, लज्जित होत नाही. वाट पाहणं म्हणजे काय? एखादी इच्छित गोष्ट घडण्याची, एखादी इच्छित, मनाला हवी ती गोष्ट, मनाला हवी ती वस्तू, मनाला हवी ती व्यक्ती, आपल्या इच्छेप्रमाणे ती घटना घडण्याची प्रतीक्षा करणं. ती घटना आता घडेल किंवा घडेल याची प्रतीक्षा करत राहणं म्हणजे वाट पाहणं. म्हणजे ही वस्तू किंवा ही व्यक्ती किंवा ही घटना माझ्यासाठी घडली पाहिजे, झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे आणि त्या दिशेने लक्ष देत राहणं, त्याची ओढ लागून राहणं. कधी एकदा ती व्यक्ती मिळेल, कधी एकदाच घडेल, कधी एकदा ही वस्तू मिळेल, कधी एकदाची ट्रेन येईल, ट्रेनची वाट पाहणं, बसची वाट पाहणं. या सगळ्या म्हणजे एखाद्या गोष्ट होण्याची प्रतीक्षा करणं, त्याच्याकडे लक्ष लावून थांबणं, याला आपण वाट पाहणं म्हणतो. आणि वाट पाहणं अत्यंत भयंकर आहे, अत्यंत भयंकर आहे. आता येईल, थोड्या वेळाने येईल. ट्रेनला जाऊन बघा, रेल्वे स्टेशनला ट्रेनची वाट बघण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांनी सांगितलं ट्रेन लेट आहे. किती लेट आहे? 1 तास लेट आहे, अर्धा तास लेट आहे. आता येईल, मग येईल, आता येईल. झाला 1 तास निघून गेला, 1 तास सांगितला होता, 1.5 तास झाला, आली नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला, येईल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर. इतकं कठीण झालं. निकालाची वाट, रिझल्ट लागणार आहे, त्याची वाट, उद्या रिझल्ट आहे. तो एक घंटा, तो एक तास कठीण जातो. परीक्षेचा टायमिंग, वाट पाहायची खूप कठीण जातं. मतदानाचा निकाल, मतदान झाले, इलेक्शन झालं, इलेक्शनचा निकाल, वाट पाहणं खूप कठीण जातं. पोरीला मुलं बघून गेले, पसंत केली आहे, पण अजून कळालं नाही, सांगितलं नाही, लग्नाची तारीख ठरली नाही, वाट पाहतो त्यांच्या फोनची. ती वाट पाहणं कठीण जातं. लेटर दिले, ॲप्लिकेशन दिले, ह्या कंपनीत दिले, त्या कंपनीत दिले, ह्या हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये ॲप्लिकेशन दिले, नोकरीसाठी सांगितलंय, इकडून वाट पाहतो, तिकडून वाट पाहतोय. वाट पाहणं, काम लागण्याची खूप कठीण जातं. आजारातून बाहेर निघण्याची वाट पाहणं खूप कठीण जातं. वाट पाहत असताना
त्रास होतो आणि हा त्रास लहान लेकरापासून अनुभवायचा येतो. छोटस बाळ आईची वाट बघतं, कधी दूध पाजल, कधी जवळ घेईल, कधी स्पर्श करल आणि मग त्या 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 करून ओरडतं. तिथून सुरुवात होते मनुष्य प्राण्याची वाट पाहायला. लहान जन्मलेल्या बाळापासून सुरुवात होते. आई कधी दूध पाजल, आई कधी जवळ घेईल आणि शांत होतं, त्याचं रडणं थांबतं. तर म्हातारं होईपर्यंत दात पडले, सगळा जीव गेला निघून, अगदी डुकडुक करत लेकराची वाट, सुनेची वाट, नातवंडाची वाट. आता जेवण देईल, मगा जेवण देईल, आता बोलवतील, आता सगळे माझ्या जवळ बसतील, आता मला लग्नाला घेऊन जातील, आता मला हे करायला नेतील, कार्यक्रमाला नेतील, कुठंतरी माझ्यासाठी चांगले वागतील. वाट बघत राहा, मरेपर्यंत माणूस वाट बघत राहतो, आशेनं वाट बघत राहतो. आणि वाट बघणं हे खूप त्रास आहे. एक आशा असते, आशा असती मनाला लागून गेलेली आणि ते होण्याची वाट पाहत राहतो. वाट पाहत असताना काय घडतं आपल्याला माहिती, आपण अनुभव घेतो. वाट पाहताना खूप वेळ वाट पाहिली ना, निराशा येते, खूप निराशा येते आणि मग असं वाटतं, वैताग येतो. किती वाट पाहायची त्या लोकांची, किती काळ, ते लोक कधी बदलतील, कधी नवरा बदलेल, कधी बायको बदलेल, कधी लेकरं शिकतील, कधी ते वळण लागेल, कधी चांगला अभ्यास करायला लागतील, कधी त्यांचं भलं त्यांना कळेल, कधी मला काम लागेल, कधी माझी मालकीन चांगलं वागायला बघेल, कधी माझा बॉस बदलेल, कधी होणार नाही, जाऊ दे, नाही होणार. निराशा येते आणि जिथं निराशा येते तिथं देवाचं कार्य होत नाही. आमच्या जीवनात आम्ही जे उत्तर मागतो, जी प्रार्थना करतो, जे होईल ते वाट बघतो, ते होत नसताना, वाट पाहत असताना आमच्या जीवनात सगळ्यात पहिलं सैतान हात वापरतो, ते म्हणजे निराशा येते. आम्हाला प्रचंड निराशा येते. कधी होईल, केव्हा होईल, होईल की नाही, घडेल की नाही, खरंच घडेल का? अनेक निराशेचे विचार, शंका कुशंका, आणि ज्या ठिकाणी शंका कुशंका आहेत तिथं विश्वास नाही, आणि विश्वासाशिवाय तर कार्य होत नाही. विश्वास असेल तरच कार्य घडतं. दुसरी गोष्ट, विश्वास कमी होतो, डगमगतो आपला, सतत वाट बघून थकून जातो, अविश्वास होतो. खरंच देवाला मला द्यायचं असेल का हा जॉब, देवाला मला ही नोकरी द्यायची असेल का, देवाला खरंच माझं लग्न करायचं असेल का, मला उत्तम पत्नी द्यायची असेल का, देवाला खरंच मला मुलगा द्यायचा असेल का, देवाला खरंच माझी सासू बदलवायची असेल का, खरंच माझी सून बदलणार असेल का, खरंच माझा मुलगा बदलेल का, खरंच त्याला काम लागेल का, खरंच माझा नवरा आरोग्य प्राप्त करेल का मला माझा बीपचा प्रॉब्लेम वाढतच जाईल का, मला हा त्रास होतच जाईल, होईल का माझ्या जीवनात बदल. अविश्वास निर्माण होत जातो, चिडचिड होते. पुढची गोष्ट म्हणजे चिडचिड वाटायला लागते, वाटते, काही घडत नाही. चर्चला जाते, थोडे जण प्रार्थना करतात, मला नाही वाटत काही घडतंय, काहीच घडत नाही, मीच चांगली नाही, माझं दुर्दैव, नाही माझं नशिबात नाही चांगलं, नाही माझा स्वभावच नाही चांगला, देवाला मी आवडतच नसणार आहे म्हणून घडत नाही माझ्या जीवनात. चिडचिड, स्वतःवर राग येतो, जवळच्या व्यक्तींवर राग येतो, कुटुंबातल्या व्यक्तींवर चिडचिड निर्माण होते, शेजारच्यावर चिडचिड निर्माण होते, संपर्कात येणाऱ्या लोकांवर चिडचिड होते आणि देवावर चिडचिड होते. खरंच काय देवाला कळत नाही माझं दुःख, देव मला समजू शकत नाही, देव माझी परिस्थिती बदलू शकत नाही, देव मला या कर्जातून बाहेर काढू शकत नाही. किती काळ मी अडचणी दिवस काढून, किती काळ मी या शेजारच्यांचा त्रास सहन करून, किती काळ मी त्या कामावर त्रास सहन
डॉक्टर झालाय ना, तुमची मुलगी एवढी शिकली अजून काम नाही लागलं. अरे, आणि मग अपमान वाटायला लागतो. सगळेच विचारतात, सगळेच बोलतात. कर्ज द्यायचंय काय, मुलगी घरात बसली कमवत नाही, मुलगा घरात बसला कमवत नाही, पैसे देता येत नाही, रुक रुक लागते, अपमान वाटतो, इन्सल्ट वाटतो. का माझी परिस्थिती बदलत नाही, का मला चांगला जॉब मिळत नाही, मी का फक्त 10,000वर काम करतो, मला का 25,000 मिळू शकत नाही, मला का 50,000 मिळू शकत नाही, का नाही मला हा पगार मिळू शकत, का माझ्या घरची परिस्थिती नाही हे करू शकत, मी चांगले कष्ट करणारी व्यक्ती आहे, मी वाटते ते करू शकते, पण का नाही घडत माझ्या बाबतीत, का नाही माझी परिस्थिती बदलत. अपमान वाटतो, इन्सल्ट वाटतो. मी करायला तयार आहे, मी कष्ट करायला तयार आहे, मी प्रेम द्यायला तयार आहे, माझा नवरा का नाही बदलत, मी प्रेम द्यायला तयार आहे, माझी सासू का नाही बदलत, मी त्याची सेवा करायला तयार आहे, का मला समजून का नाही घेत, का घडतंय, किती वाट पाहू, किती वाट पाहू. चिडचिड होते, इन्सल्ट फील होतो, निराशा येते. चांगली नोकरी लागण्याची, कर्ज फिटण्याची, अपमानातून बाहेर येण्याची, चांगला रिझल्ट प्राप्त करण्याची, चांगलं एज्युकेशन प्राप्त करण्याची, चांगली पोस्ट प्राप्त करण्याची, चांगली बायको प्राप्त करण्याची प्रत्येक जण वाट बघत राहतो. जमीन सोडून घेण्याची, फ्लॅट नवीन घेण्याची, फ्लॅटच्या कर्जातून बाहेर पडण्याची, सगळ्या गोष्टीची वाट पाहतो. चर्च वाट पाहतं, आम्हाला एक जमीन प्राप्त होईल, आमचं स्वतःचं चर्च स्थापन होण्याची, चर्च अजून वाढण्याची मास्टर वाट पाहतात. लोक अजून आत्म्यानं पेटण्याची वाट पाहतात. ही व्यक्ती आत्म्यानं पेटेल, ती व्यक्ती आत्म्यानं पेटेल, या व्यक्तीच्या जी प्रार्थनेची उत्तरं मिळतील, त्या लोक व्यक्तीच्या मास्टर वाट पाहत राहतात सतत आणि सतत. आणि वाट पाहत असताना निराशा, अपमान, अविश्वास, चिडचिड, दुःख या सगळ्या गोष्टी येतात. प्रेषिताचा पहिला अध्याय 7वं वचन, तो त्यांना म्हणाला, जो काळ व समय त्याने स्वतःच्या अधिकारात ठेवलाय तो जाणणे तुमच्याकडे नाही. परत हे वचन मी वाचलं. स्वतः येशू ख्रिस्ताने सांगितलंय, काळ वेळ कुणाच्या हातात नाही, तो कोणीच जाणू शकत नाही, तो फक्त परमेश्वराच्या हातात आहे. हातात आमच्या काय आहे, वाट पाहणं. तो म्हणतो वाट पहा, जे वाट पाहतात ते धन्य आहे. मग आता कोणी कोणी बायबलमध्ये वाट पाहिली आपण पाहूया. अब्राहम 25 वर्ष वाट पाहिली, 25 इयर्स. देवानं अभिवचन दिलं, मी तुला मुलगा देईल, तुला लेकरू देईल आणि ते पूर्ण जगावर राज्य करेल आणि मी त्याला सगळं वाळूच्या संख्या एवढी, वाळूच्या कडा एवढी त्यांची संख्या असते, एवढी संतती तुझी वाढणार आहे. एक पण लेकरू नाही. देवानं वचन देऊन 25 वर्ष झाली. सारा विचारते कधी होणार, कधी घडणार. म्हातारी झाले मी, पिरियड्स बंद झालेत माझे, गर्भाशय निर्जीव झालं, कसं घडेल आता. गर्भाशयच निर्जीव झालं, पिरियड्स बंद झालेत, निसर्ग नियमानुसार मला लेकरू होणार नाही, निर्जीव गर्भाशय माझं. म्हातारी झाले, कसं होणार लेकरू. मग अहो माझ्याकडून नसेल ते, देवाला मी नको असेल, देवाला मी आवडत नसेल, घ्या ही कामवाली, घ्या ही दासी हगार, तिच्यापासून होईल तुम्हाला लेकरू, तुम्ही मांडीवर ठेवी. 25 वर्ष वाट पाहिली, पण 25 वर्ष सारेच्या सुधरी मृत झालेल्या गर्भाशयामध्ये परमेश्वराने लेकरू दिलं. कारण तो वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास देणारा परमेश्वर आहे. तो कधीच बदलत नाही, तो कधीच बदलत नाही. परिस्थिती बदलवतो, समय बदलवतो, व्यक्ती बदलवतो, पण तो अशक्य गोष्ट शक्य करतो. जे त्याची वाट पाहतात ते धन्य. 25 वर्ष वाट पाहिली. दावीद 15 वर्ष वाट पाहिली. शमूएलाने अचानक आल्या सगळ्या भावांना नाकारून त्याचा अभिषेक केला. रानात जाऊन बुराकी मेंढरे राखत असताना त्याला अपेक्षा पण नव्हती, त्याने मागितलं पण नव्हतं देवाकडं. देवानं निवडलं आणि त्याला अभिषेक केला. किती आनंदित झाला. जाहीर केला नाही, देवामध्ये वाढला. आशेने ज्यावेळेला तो आला
गल्ल्यात आला, मारलं त्याने विश्वासानं, परमेश्वराच्या सामर्थ्यानं. त्याच्या इस्रायल लोकांचं रक्षण केलं त्यानं. शौलाला साथ दिली, कारण विश्वास होता मी राजा होणार आहे. जरी त्याने कोणाला बोलला नाही, तर त्याला माहितीये माझा अभिषेक झालेला होता. वाट पाहत होता. 200 पलिष्ठ्यांना मारून आण म्हटलं, त्याने मारून आणलं. शौलाच्या आज्ञेप्रमाणे केलं. शौलाचं अशुद्ध स्पिरिट काढून टाकले. त्याने म्हटलं माझ्या मुलीसंगती लग्न कर, तुझ्या मुलीसंगती मी काय संगती लग्न केलं. त्याचा जावई झाला, पण राजा नाही झाला. त्याच्यानंतर शाऊल मागं लागला त्याच्या, म्हणजे सासराच राजा ज्याच्यातून अशुद्ध शक्ती काढून त्याला वाचवलं, तोच राजा त्याच्या पाठीमागं हात धरून लागला. त्याला माराव्याच टपला. इकडं तिकडं पळत राहिला, ह्या गुहेतलं त्या गुहेतलं, इकडं पळ तिकडं पळ. अरे राजा बनवणार होता ना, अभिषेक झालाय ना, देवाने मला अभिषेक केलाय ना, आणि शत्रूच्या माझ्या पाठीमागे लागला. इकडे पळतो तिकडे पळतोय. आणि आशा काय दिली आहे? राजा होण्याची. वचन काय दिलंय? राजा होण्याचं. अभिषेक काय झाला? राजा होण्याचा. घडतं काय? या गुहेतलं त्या गुहेतलं त्या गुहेतलं. 15 वर्ष. पण 15 वर्षानंतर देवाने त्याला राजा बनवलं. राजा बनवलं. त्या शौलाला माफ करून, त्या तो शाऊल मेल्याच्या नंतर ज्या सैनिकाने त्या शौलाला मारलं, त्याला त्याने त्याची कत्तल करायला लावली. कारण अभिषेकाचा सन्मान कर सांगितलेला आहे. 2 वेळा परमेश्वराने शाऊल त्याच्या हातात दिला, त्याने त्याची हत्या केली नाही. देवाचे नियम पाळले. त्या परिस्थिती वाट पाहत असताना आता काही झाला नाही, म्हटला नाही अरे देवाने माझ्या हातात दिलाय, मी तर राजा होणार, ते मला अभिषेक केलाय, चला आत्ताच होऊन द्या. आपल्या हाताने हत्यार निर्माण केली साराने, तसं आपण पण हे करूया. केलं नाही. वाट पाहिली त्यांनी. शाऊल गेल्याच्या नंतर 7 दिवस त्याने उपवास केले, शोक केला, रडला, आणि नंतर राजा गादीवर तो बसला. वाट पाहिली त्यानं देवाच्या नियमानुसार, उतावळेपणा केला नाही. आणि म्हणून माझ्या मनात जोगा म्हटलाय, 15 वर्ष वाट पाहिली. योसेफाचं उदाहरण. योसेफाला परमेश्वराने स्वप्न दिलं होतं, 7 महिन्यात तुला नमन करतील, सूर्य चंद्र तुला नमन करतील, म्हणजे तुझे आई वडील तुला नमन करतील, तुझे भावंड तुला नमन करतील, सगळ्या लोकांना तो वाचवेल, याकोब वंशाला तो वाचवेल. छोटा होता त्याला परमेश्वराने स्वप्नाच्या द्वारे अभिवचन दिलं. 13 वर्ष वाट पाहिली. कशी? स्वतःच्या भावंडाने पकडून खड्ड्यात टाकलं, गुलाम म्हणून विकलं, पोटीपरच्या घरामध्ये गेला, पोटीपरच्या बायकोने रेचा लावला, तिची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून कैदेत टाकलं, तिथून बाहेर पडला. आणि मग परमेश्वरानं तालू उचलला, कोण पाहिलं, आक्रोश केला त्यानं. का? तू तर मला सांगितलं तू सेवियर होशील, वाचवणारा होशील, वंशाला वाचवणारा, लोकांना तुझ्या लोकांना वाचवणारा होईल. मी तर पूर्ण उद्ध्वस्त होत चाललोय परमेश्वर. त्यानं वाट पाहिली. 13 वर्ष वाट पाहिली. 13 वर्षानंतर तो राजाच्या नंतर अधिकार पदावर, राजाचा अधिकार त्याला, आता राजा फक्त नाममात्र होता, सगळा अधिकार त्याच्या हातात होता. मोशेचं उदाहरण. मोशेने 40 वर्ष देव कार्यासाठी वापरण्यासाठी त्यानं वाट पाहिली. कशी? फारोच्या घरात सगळे नियम शिकवून दिले, सगळ्या गोष्टीमध्ये राहू दिलं. नंतर सासऱ्याच्या इथं डोंगरावर इकडं तिकडं गुरांना चारणं सगळं शिकवलं, हातात काठी दिली परमेश्वरानं. आणि नंतर 40 वर्षाच्या नंतर त्याचा इस्रायलची सुटका करण्यासाठी सेव्हियर म्हणून त्याचा वापर केला. त्या लोकांना घेऊन निघाला. वाट पाहिली कनान देशात जाण्याची. 40 वर्ष वाट पाहावी लागली आणि त्यावेळेला कनान देशामध्ये. माझ्या प्रियांनो, ही 40 वर्ष, ही 40 वर्ष, 80 वर्ष देवाचा सेवक मोजेस. म्हणून देव तोंड त्याच्याशी बोलत होता. तोंड देव परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. मोजेशी, याकोब. राहेल बरोबर गेलं. राहेल आवडली. स्वतःच्या मामानं सांगितलं, मामाची पोरगी ती, मामाने सांगितलं 7 वर्ष माझी सेवा कर, काम कर सगळं.
माझे गुरुसभा 7 वर्ष काम केल्याच्या नंतर मी तुला माझी राहेल दिली आणि त्यानं राहेल न देता रेचल दिली. पण मन बसलं होतं राहेलवर. पण मग त्याने मागितलं माझ्यावर अन्याय का केला? कारण माझी दोन्ही मुली एकाच घरात द्यायच्या. तर 7 वर्ष अजून 14 वर्ष वाट पाहावी लागली. 14 वर्ष त्याला कष्ट करावे लागले आणि काम करावं लागलं आणि त्याला ते प्राप्त झालं. एज्रा 13 वर्ष मंदिर बांधण्याची, तुटलेलं तोडलेलं फोडलेल्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी एज्रा 13 वर्ष परमेश्वराकडे राखून होता. त्यानंतर ते काम पूर्ण झालं. यहोशुआ 40 वर्ष मोठी संगीत चालला. 40 वर्ष त्याला लीडर म्हणून उभं राहायचं होतं. ती वाट पाहावी लागली. मोशेच्या हाताखाली शिकला. हे कसे स्ट्रबल लोक आहेत, कसे क्रूर लोक आहेत, कसे बदलणारे लोक आहेत, कसे त्रास देणारे लोक आहेत, सगळं त्याला शिकावं लागलं. आणि नंतर परमेश्वरने, तरी परमेश्वर मोशेला कसा नमवतो, कसा त्या लोकांसाठी वापरतो, कसा त्या लोकांसाठी वापरून घेतो, कसं परमेश्वरासाठी सतत कनेक्टेड राहिलं पाहिजे, मोशे कसा कनेक्टेड, हे शिकायला त्याला 40 वर्ष लागली. 40 वर्षानंतर परमेश्वरानं उभं केलं. आता मेन उदाहरण बघा, येशू ख्रिस्त, देवादिदेव परमेश्वर, देवाचा पुत्र, जन्मल्यापासून 30 वर्ष त्यानं वाट पाहिली. 30 वर्ष वाट पाहिल्याच्या नंतर बाप्तिस्मा घेत असताना परमेश्वराचा आत्मा उतरून आला आणि म्हटलं हा माझा परमपुत्र आहे. त्या बाप्तिस्मा झाल्यानंतर आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. 40 रात्र उपवास केले, परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवला. त्याच्यानंतर सैतानाने परीक्षा पाहिली. परीक्षा पाहिल्याच्या नंतर तो त्या परीक्षेत पास झाल्यानंतर मंदिरात आला आणि यशाया 61:1-4 वचनं त्यांनी वाचली की माझ्यावर देवाचा आत्मा आला आहे दिनात शुभवर्तमान सांगण्यासाठी. ही सगळी वचनं त्यांनी वाचले, डिक्लेरेशन केलं आणि 3.5 वर्ष कार्य त्यांनी त्यानंतर सुरू केलं. 3.5 वर्ष कार्य त्यानंतर त्याने केलं. त्याला 30 वर्षे 3.5 वर्षाचं कार्य करण्यासाठी आणि मृत्युंजय ख्रिस्त होण्यासाठी, मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी 30 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. नंतर 3.5 वर्ष कार्य करावं लागलं आणि नंतर त्याला अंतिम विजय, पुनरुत्थान प्राप्त झालं. जे त्याची वाट पाहतात ते धन्य होय. जे परमेश्वराची वाट पाहतात ते धन्य होय. स्तोत्रसंहिता 27:13-14. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने तुझे कल्याण करीन. लक्ष देऊन ऐका. आता सगळी उदाहरणं ऐकली तुम्ही. कोणी वाट पाहिली, कशी वाट पाहिली, सगळं ऐकलंय. आता नीट लक्ष देऊन ऐका की जे त्याची वाट पाहतात त्यांना काय सांगतो. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने तुझे कल्याण करीन. परमेश्वराची प्रतीक्षा कर. प्रतीक्षा कर म्हणजे वाट पहा. परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो, हिम्मत धर आणि परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. त्याचीच वाट पहा. खात्री देतो परमेश्वर, तुम्हाला वचन देतो. तो तुम्हाला वचन देतो. एका मोठ्या अधिकाऱ्यानं, एका मोठ्या पंतप्रधानानं जर आपल्याला अभिवचन दिलं तर आपण त्याची वाट पाहतो आणि किती अभिमानानं सांगतो, अरे मला पंतप्रधानानं वचन दिलं, अहो मला न्यायाधीशाने सांगितलं तुम्हाला न्याय मिळणारच आहे, अहो मला या अधिकाऱ्याने सांगितलं तुम्हाला नोकरी मिळणारच आहे, वचन दिलं त्यांनी मला ते पूर्ण करणार. अहो जगाचा निर्माण करता देवादिदेव परमेश्वर, ज्याने स्वतःचा पुत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी दिला, तो परमेश्वर तुम्हाला अभिवचन देतोय. माझी प्रतीक्षा करणे खात्रीने तुझं कल्याण करेल. म्हणजे तुझ्या जीवनात सर्व उत्तमातल्या उत्तमच गोष्टी घडतील. तो खात्री देतो. तुला आनंद देणाऱ्या गोष्टी घडतील, कारण तो आनंद देणारा देव आहे. तो सबलता देणारा, सक्सेस देणारा देव आहे. तो जीवन बदलवणारा परमेश्वर आहे. तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. तो अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. त्याच्या लेकरांनी सदैव आनंदी असावं, सदैव हर्षित असावं, त्याच्या लेकराला उत्तमातलं उत्तम मिळावं अशी त्याची इच्छा आहे. आणि तो उत्तम देतो. आता मग परमेश्वर वाट का पाहायला लागतो? लगेच का नाही देत? लगेच का वाट पाहायला लागतो? तर पडल्याला आवडतं का देवाला? काय एवढं वाट पाहायला लागतो?
पहिलं काय, ज्यावेळेला तो वाट पाहायला लागतो त्यावेळेला आम्हाला तो बदलवतो, तो आम्हाला बदलवतो, त्या गोष्टीसाठी तो आम्हाला पात्र करतो, त्या गोष्टीसाठी तो आम्हाला योग्य बनवतो. आम्ही मागतो मला खूप सुंदर माझ्या आई वडिलांवर प्रेम करणारी मुलगी प्राप्त होते, मला अशी बायको मिळते. अरे कशी बायको मिळाली, आली ती घरात, आई तुझी चिडचिडी, आईला हे पटत नाही ते पटत नाही, ही स्वच्छता ती स्वच्छता, तुझं काम नीट नाही, व्यवस्थित नाही, पगार धडाचा नाही आहे, अजून पगार घे, अजून चांगले कष्ट कर, अजून घर चांगलं कर, अजून घरातल्या गोष्टी, आईचा स्वभाव बदलणं, अनेक गोष्टी घडू देतो परमेश्वर, अनेक घटना घडू देतो आणि तो आधी बदलवतो घरातल्या व्यक्तीला, प्रत्येकाला, त्या पतीला जो आपल्यासाठी चांगली पत्नी, सुंदर पत्नी अपेक्षित करतोय, चांगली सद्गुणी पत्नी अपेक्षित करतो, आधी परमेश्वर त्याला बदलवतो. तू आधी पात्र नवरा हो, तू आधी पात्र नवरा हो, मग मी तुला पात्र पत्नी देईन. मला चांगली आहे, मला लवकर लेकरू दे, मला लवकर लेकरू दे, परमेश्वर मला लेकरू दे, खूप छान लेकरू दे. 2 वर्ष झाले प्रार्थना करते, लेकरूच होत नाही. अहो त्या लेकराची काळजी घेण्यासारखं, कष्ट करणारं, स्वच्छता राखणारं, आजारात पाहिजे त्याला उठणारं, रात्री बेरात्री उठून सेवा करणारं, अशी प्रवृत्ती नाही आहे तुमच्यात, अजून समजच नाही आहे, कळतच नाही आहे, त्यागाची भावना समजत नाही आहे. मग देव थांबवतो, बदलवतो, ते सगळं बदलू देतो अंतःकरण. परमेश्वराने वाटतं ते करायला आता तयार होईल. ज्याला अशी स्थिती येते मी पाहिजे तेवढे कष्ट करेल आणि मग देव लेकरू देतो आणि मग तिला कळतं खूप कष्टाने मला लेकरू झालेलं आहे, ह्या लेकरासाठी मी वाटते तेवढे कष्ट करेल, ह्या लेकरासाठी मी असं करेल तसं करेल आणि तिने करायला लागली. देव बदलवतो आम्हाला. एक मुलगी, मला पास्टर नवरा पाहिजे, हायफाय राहणारी, एकदम हायफाय जीवन जगणारी. पास्टरचं जीवन बघितलं, एवढे छान प्रेझेंट वर्शिप देतात, गिटार वाजवतात, मला पास्टर संगीत असेच मला कोणीतरी पास्टर द्यायला पाहिजे. इतकी तिची मनापासून घडलेली घटना सांगते, मनापासून इच्छा. घरात आलेल्या गार पाण्याचा पेला देऊ शकत नाही. अहो देवाचा सेवक, देवाचं कार्य करतो, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या बायकोला म्हणावं लागतं. विचारा तुमच्या पास्टरच्या बायकोला. सगळ्या गोष्टीचा त्याग, सगळ्यांसाठी धडपडणं, सगळ्यांसाठी उभं राहणं, वेळोवेळी धावणं, नवऱ्याला धावू देणं. तिच्यासाठीच का प्रार्थना केली, ती छान तयार होऊन आली होती म्हणून तिच्यासाठी प्रार्थना केली, ती प्रार्थना करायला आली होती. किती गोष्टी घडू शकतात. देव बदलवतो तिला. पूर्ण समर्पित जीवन, नवऱ्यावर विश्वास ठेवणारं जीवन, नवऱ्यासाठी स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार, स्वतःच्या सगळ्या आशा अपेक्षा बाजूला ठेवून, पुढं होऊन, हसून जीवन जगणारं. पोटात अन्नाचा कण नसला तरी टाळ्या वाजून धन्यवाद करून लोकांना सांगतो, पैसे देणारा, अन्न देणारा, प्रॉस्पेरिटी देणारा देव आहे. सैतान म्हणतो तुझ्या पोटात अन्न आहे, तुझं कर्ज कोणी फेडलंय. शिक्षणाला कोणी पैसा देतात आणि काय सांगतेस, काय सांगतेस, देव प्रॉस्पेरिटी देणारा देव आहे. प्रत्येक क्षणाला तिला तडफडावं लागतं, विश्वासावर तिला जगावं लागतं. सैतान तिची सतत परीक्षा पाहतो. तुम्ही अनुभव घेऊन बघा, पास्टर लोकांच्या लेकरांच्या शिक्षणाचे काय हाल होतात, घराचे काय हाल होतात. एक एक गोष्ट कशा महाप्रयासाने त्यांना मिळते, कारण सैतान त्यांच्या पाठीमागं हात धरून लागलेला असतो. कारण ते विश्वास शिकवतात, विश्वास धरायला आश्चर्य परमेश्वरकडे पाहायला शिकवतात. ते सांगतात विश्वास जर परमेश्वर तुला देणार म्हणजे देणार, कारण त्यांना माहिती आहे परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. आणि मग सैतान त्यांना पुढवतो, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तुझ्या लोकांच्या जीवनात, तुझ्या जीवनात नाही, तुझ्या जीवनात नाही होणार. विलंब आणि
लोकांना आम्ही प्रार्थना केल्यानंतर पटकन मिळतं, आम्हाला तडफडून खूप उशिरा मिळतं का? घडतं प्रियांनो, देवाची सेवा करणं साधी गोष्ट नाही आहे. देवाच्या सेवकांना तुमच्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते, जास्त वाट पाहावी लागते. मग ह्या मुलीला परमेश्वराने बदलवलं. अशा तिच्या घरात प्रसंग येऊन गेलं, अशा घडामोडी होऊन गेल्या, ती विसरून गेली तिला पात्र नवरा पाहिजे होता म्हणून ती प्रार्थना करत होती, सगळ्यांना सांगत होती. विसरून गेली, अशा परिस्थितीतून ती गेली, अशा खडतर अवस्थेतून ती गेली आणि अचानक तिला पात्राचं मागणं आलं. तिचं लग्न झालं. प्रियांनो, ती पूर्ण बदललेली होती, पूर्ण बदललेली होती. आलेल्या लोकांना आधी जेवण काढत होती, स्वतःला नाही राहिलं तरी चालेल. रात्री बेरात्री लोकांसाठी धावत होती, कारण तिला माहिती होतं तिच्या भावासाठी, तिच्या आईसाठी लोक धावत होते, पाचवे लोक धावत होते. कसे पाचवे लोक कष्ट करत होते हे तिने अनुभवलं होतं, तिला कळलं होतं. तेव्हा तिला शिकवलं. तो आम्हाला शिकवतो, तो आम्हाला बदलवतो, म्हणून तो आम्हाला वाट पाहायला लागतो. म्हणून परमेश्वराच्या अधिक जवळचा आणि परमेश्वर म्हणा आधी मला बदलव, मला ही गोष्ट पाहिजे, मला प्रॉस्पेरिटी पाहिजे ना, माझ्यात घमेंड येऊ नये, माझ्यात गर्व येऊ नये. कारण 4 पैसे मिळाले की मी पटकन उद्दाम होतो, मला अधिकार पण मिळाले की मी उद्दाम होते, माझ्यात पटकन गर्व येतो आणि रावीपणाची भाषा येते. काल मीटिंग होती, उदाहरण आधी स्वतःच सांगते. आणि त्या मीटिंगमध्ये माहीत नाही, मी घाईत होते, मला कामाचा खूपच ताण आलेला होता. ॲट अ टाइम 3 कामं मी एका वेळेला करत होते आणि ते 3ही कामं गरजेची होते आणि 3ही कामांमध्ये मला डोकं घालायचं होतं. ते 3ही कामात चूक होता कामा नये आणि त्याच्यात मीटिंगला बोलवलेलं होतं. आणि मी मीटिंगला गेले, चिडलेली होते, रागाच्या भरात न राग दाखवता हसत मी ते हातामध्ये मोबाईल आणि मीटिंगमध्ये गेले. मीटिंगमध्ये बसले, बोलत होते. मीटिंग झाली, सक्सेसफुल झाली. मीटिंगमधून मी बाहेर पडले. मी आले आणि येताना देव माझ्याशी बोलत होता, तुला कळलं नाही, तू उद्दामपणे वागली, गर्विष्ठपणे वागली, तुझ्या बोलण्या, तुझ्या चालण्या, तुझ्या बोलण्याच्या पद्धतीत पूर्ण गर्व होता, तुला समजलं नाही. तो राग कधी गर्वामध्ये रूपांतरित झाला होता की ॲट अ टाइम एवढे 3 कामं करते तरी हे चौथं पण मी करून आणि सक्सेसफुली मी बाहेर निघते. ह्याच्यात तुझ्या किती मोठा गर्व आहे. तू कोणीच नाही, तू काय करते, काहीच नाही, शून्य. देवाने जाणीव त्या क्षणाला करून दिली. देव आम्हाला बदलवतो आमच्या जीवनात उत्तम गोष्टी होऊ देण्यासाठी. तो आमचा अहंकार, आमचा गर्व, आमचा मीपणा, आमचा राग, आमच्या त्या चुकीच्या गोष्टी सगळ्या तो काढून टाकतो आम्ही वाट पाहत असताना. म्हणून तो आम्हाला वाट पाहायला लावतो. मोशेला 40 वर्ष वाट पाहायला लावली, त्याला बदलवलं ना पूर्ण परमेश्वरानं, पूर्ण बदलवलं. गावी गेलं, त्यानं 15 वर्ष वाट पाहायला लावली, पळायला लावलं. शत्रूसाठी कसं पळावं लागतं, कसं लपावं लागतं, आपलेच लोक आपल्यावर कसे उलटतात हे त्याला देवाने शौलाच्या गाडी शिकवलं. म्हणून अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा जेव्हा तो राजगादीवर आला आणि त्याची राजगादी हिसकावून घेतली, तेव्हा त्याला एवढं दुःख झालं नाही, कारण त्याने शौलाचं सहन केलेलं होतं. त्याच्या लोकांसाठी जीव ओतून तो धावला आणि कार्य केलं त्याने आणि तो परमेश्वराला बिलकुल राहिला. सतत आणि सतत त्याचं राजासन त्याने स्वतः स्थापन केलेलं राजासन त्याच्या डोक्यात जाऊन तो गर्विष्ठ राजा झाला नाही, तो गर्विष्ठ राजा झाला नाही. लक्षात ठेव, तो नम्र राहिला, देवाशी चिटकून राहिला, एक जीव राहिला, कारण त्यानं वाट पाहिली होती आणि त्या वाट पाहत असताना देवाने त्याला पूर्ण बदलवलं होतं, पूर्ण बदलवलं होतं. देव आम्हाला बदलवतो. पुढची गोष्ट म्हणजे परमेश्वर आम्हाला लोकांचे खरे मुखवटे ओरडून दाखवतो. ज्यावेळेला आम्हाला तो वाट पाहायला लावतो, त्याला आमचे कोण आणि परके कोण तो दाखवतो आम्हाला. प्रकटीकरणाच्या ज्ञानानं सगळ्या गोष्टी समजणं खूप इझी आहे, पण जे देव अनुभवाने दाखवतो ते कायम रुजतं आणि मग तेच कळतं. मला
माझ्यावर प्रेम करणारं एक दाम्पत्य होतं, अतिशय श्रीमंत होतं. जीव की प्राण माझ्यासाठी वाटेल ते करायला दोघं बायको तयार होते. आणि मला त्यांचा प्रचंड गर्व होता, प्रचंड गर्व होता की ते लोक माझ्यासाठी कधी काही करायला तयार होईल. होतं आमच्या जीवनामध्ये. तो ना माझ्या ओळखीचा आहे, खूप श्रीमंत आहे, तो मला केव्हाही मदत करू शकेल. ती माझ्या ओळखीची, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे, खूप मोठे अधिकार आहे. अहो ते कमिशनर आहेत, अहो ते मंत्री आहे, अहो ते एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे, अहो ते प्रिन्सिपल आहेत, अहो ते शाळेचे आहेत, सहज ऍडमिशन करून देतील. अहो त्यांच्याकडे त्यांचे हे आहेत, ओळखीचे लोक आहेत, ते माझं काम लगेच करतील. माझ्या जवळचे जीवला घेतो, जीव द्यायला तयार होतील माझ्यासाठी, वाटेल ते करायला तयार होतील. खूप रिच आहेत ते, वाटेल ते माझ्यासाठी करतील. आम्हाला खूप मोठा गैरसमज असतो आमच्या जीवनात आणि तो पक्का विश्वास असतो, कारण त्या व्यक्ती आम्हाला तसं प्रेम देतात. त्याच्यात त्या व्यक्तीची चूक नाही आहे, हे लक्षात घ्या. ती व्यक्ती वाईट आहेत, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे जाणणारे लोक, तुम्ही त्यांच्यावर गर्व करतात ते लोक वाईट आहेत असं नाही आहे. पण ज्यावेळेला आम्हाला गरज असते त्यावेळेला फक्त परमेश्वर आम्हाला मदत करतो, दुसरं कोणीच मदत करतो. माझ्या प्रियानं, मी त्या आंटी अंकलच्या घरी दिवसभर थांबले. मला फक्त 25,000 रुपये ॲग्रीमेंटसाठी कमी पडत होते आणि मला ते हवे होते. आणि त्याच दिवशी माझी ॲग्रीमेंट होणार होती फ्लॅटची. आणि मी सकाळपासून 7 वाजेपर्यंत थांबले, कारण 7 वाजता ऑफिस बंद होईल म्हणून सांगितलं. आणि मी 7 वाजता नंतर मी त्या रिकाम्या हाताने बिल्डरच्या एका ऑफिसमध्ये गेले. बंद होईल 7:30ला मी तिथं गेले. 7ला बंद होईल म्हणून सांगितलं, होणार नाही, नंतर गेले करणार नाही, कॅन्सल होईल. तिथं लेखी होती. दिवसभर मी रडले, त्यांच्याकडे मागितलं, त्यांनी नाही दिलं. माझ्या जवळचे जीवलग पाहिजे ते करायला माझ्यासाठी तयार होते आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं. माझ्या शब्दावर त्यांनी काही दिवसापूर्वी, म्हणजे 2-3 महिन्या आधी एका व्यक्तीला 1 लाख रुपये दिलेले होते. माझ्या फक्त एका शब्दावर त्या व्यक्तीला ते ओळखत पण नव्हते. त्या व्यक्तीच्या हातात घेऊन दिले, त्या व्यक्तीने त्याला 3 महिन्यात आणून पण दिले होते. पण माझ्यासाठी फक्त 25,000 द्यायला तयार नव्हते. अचानक कोणी सांगेल लाखो रुपये माझ्यासाठी खर्च करतील, पण त्या दिवशी त्यांनी मला नाही दिले. आणि मी कारण घेऊ नको म्हणून त्यांनी मला सांगितलं, त्यांनी दिलेच नाही. मी तिथं गेले आणि त्या बिल्डर संगती मी बोलले, म्हटलं मी तुम्हाला 8 दिवसात आणून देते, प्लीज माझे हे कॅन्सल करू नका. माझा विश्वास येशू ख्रिस्तावर. आणि त्यांनी मला सांगितलं, तो येशू ख्रिस्त माझ्या मुलीला बरं करू शकतो. म्हटलं हो, बरं करू शकतो. आता करशील प्रार्थना? म्हटलं हो. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. ज्या ज्या गोष्टी परमेश्वराने रिव्हील केल्या त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात सत्य झालेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट त्याचं नाव नव्हतं, पण परमेश्वराने त्या ठिकाणी त्याचं कार्य करून घेतलं. पण परमेश्वराने मला मुखवटे उघडून दाखवले. ते लोक आंटी अंकल वाईट आहे असं नाही, पण भरोसा परमेश्वरावर, भरोसा परमेश्वरावर ठेव. जो नजर परमेश्वराकडे लाव, तो आम्हाला मदत करणारा जगात किती जवळचे असू दे, आम्ही मदतीसाठी कुणाकडे जाऊ शकत नाही, फक्त परमेश्वराकडे जाऊ शकतो. आम्हाला लोक मदत कसे करतील? परमेश्वराच्या थ्रू. ज्याला आम्ही देवाला मागतो त्यावेळेला देव आम्हाला मदत करणारे लोक पाठवतो. देव मदत करणारे लोक पाठवतो. देव मदत करणारे लोक पाठवतो. देव सहाय्य करणारे लोक पाठवतो. देव कन्व्हर्ट करणारे लोक पाठवतो. देव जीवाला जीव लावणारे लोक देतो. ज्यावेळेला आम्ही देवावर विश्वास देतो, परमेश्वराच्या थ्रू लोकांवर विश्वास देतो. परमेश्वराच्या थ्रू देवाकडे मागा. देवाकडे, मनुष्याकडे मागू नका. मनुष्याची वाट पाहू नका, देवाची वाट पहा. हे तो आम्हाला दाखवून देतो. तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर वाट पाहायला लागतो त्यावेळेला आमचं त्याच्यासाठी रिलेशन, नातेसंबंध पक्का करतो. आम्ही वाट पाहतो आमच्या सगळ्या प्रश्नांची, समस्यांची वाट ज्यावेळेला पाहतो प्रियांनो, त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे जास्त ओढ घेतो. मग त्याच्या स्तवनात, त्याच्या प्रार्थनेत आम्ही वेळ घालवतो आणि आम्ही त्या
प्रेमात पडतो आणि त्याच्यामध्ये आम्ही राहायला लागतो आणि तो आमच्यात राहतो. कारण परत एकदा योहान 15 माझ्यामध्ये खरा द्राक्षवय, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ देणारे व्हाल. ज्या वेळेला आम्ही परमेश्वरात राहतो आणि तो आमच्यात राहतो त्यावेळेला आम्ही फळ देणारे होतो. त्यावेळेला आम्ही फळ देणारे होतो. आम्ही त्याच्या संगती एक जीव व्हावं, त्याला जाणून घ्यावं म्हणून तो विलंब लागतो. पुढची गोष्ट म्हणजे परमेश्वराची वेळ हीच योग्य वेळ, त्याची वेळ हीच योग्य वेळ. दुसरे पत्र 3 अध्याय 9 वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावं अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराची योग्य वेळ हीच योग्य. वेळेच्या आधी करू नका. सारेने तेच केलं. वेळेच्या आधी तिला आयझक देणारच होता, इसहाक परमेश्वर देणार होता, परंतु त्याच्या आधी तिने इश्माईल निर्माण केला. तिची चूक झाली. ती साऱ्याने आपल्या दासीकडे जा म्हणून सांगितलं. परमेश्वराने अभिवचन दिलेलं होतं. तिने वाट पाहिली नाही, तिने घाई केली, देवाच्या आधी पळण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. एक माझी मैत्रीण, देवाची सेविका, देवामध्ये चांगली वाढत होती. तिचं पहिल्याचं जीवन एकदम बदलून गेलेलं होतं आणि ते प्रार्थना करत असताना देवाने तिला सांगितलं, तुला या वयामध्ये चांगला पती परमेश्वर देणार आहे, उत्तमातलं उत्तम, चांगला देवाचा सेवक, आणि तू देवाचं कार्य त्याच्या संगती करशील. आणि तिला तिची भेट एका व्यक्तीसाठी झाली आणि ती व्यक्ती ब्रिलियंट दिसायला, हँडसम आणि अतिशय चांगल्या रिच आणि सुंदर आणि तिच्यावर वेळेसारखं प्रेम करणारी. ती म्हणते हीच व्यक्ती. तिला सांगितलं नाही, ही व्यक्ती नाही तुझ्यासाठी, ही व्यक्ती परमेश्वराने सांगितलं तुझ्यासाठी नाही, देवाचा सेवक आहे. नाही नाही, इतकी ब्रिलियंट, इतकी सुंदर आणि इतकं माझ्यावर प्रेम करणारी, नाही नाही, हीच व्यक्ती आहे माझ्यासाठी. मागणी झाली, सगळीकडे जाहीर केलं. 6-7 महिन्यांनी लग्नाचं सगळं ठरलं आणि कळालं कॅन्सर झालं. त्याला कॅन्सर झालं. आधीपासून कॅन्सर होता, त्यांनी लपून ठेवलेला होता. नंतर कळालं की त्याला खूप वाईट गोष्टींचा नाद होता. तो अतिशय भयानक माणूस होता. सगळ्या गोष्टी समोर आल्या. तोपर्यंत लाजकाज त्याची सेवा करावी लागली. भयान स्थितीतून भयान धक्क्यावरून ती गेली, अरुस्वस्थ होण्यापर्यंत. शेवटी तो मरण पावला. देवाने काय सांगितलं, तो वाट पहा, हे नाही, हे नाही, वाट पहा. त्याच्यानंतर कालावधी गेला. वाट पाहिल्यानंतर परमेश्वराने त्यांची वेळ तिची ठरवलेली तिच्या समोर आली. पण आज शांत उभी आहे, कारण तो ध्याकातून अजूनही बाहेर आलेली नाही. माझ्या प्रियांनो, देवाची वेळ योग्य वेळ आहे. वेळेच्या आधी कोणती गोष्ट करू नका. एक पास्टर आहे, आउट ऑफ इंडिया गेलेले, परत त्यांचं चर्च हातामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रार्थना केली, ते लवकर येतील, परत लवकर यावं त्यांनी, परत आणि लवकरात लवकर यावं. त्यांच्या आईने एकदा बोलताना मला सांगितलं, स्मिता, वेळेच्या आधी नाही मागायचं, फार भयान असतं. नाही नाही, सगळे म्हणतात नाही येणार, ते कधी शक्य होणार नाही, आलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, चर्च हाती घेतलं पाहिजे, कळकळून प्रार्थना केली, देवाने आणलं. हट्ट पुरवतं बरं का देव कधी कधी आमचं, पण त्या हट्ट पुरवल्यानंतर सांगत ठेवलं. कानात गेलंय, शिरलंय, आणि मग आले ना, हातात घेतलं सगळं. सगळ्यात जास्त त्रास त्यांच्या आईने मला झाला. इतका भयान, इतका भयान, सगळा मेस, सगळा गोंधळ. परमेश्वर, शेवटी उपवास आणि प्रार्थना कराव्या लागल्या, रडावं लागलं. इतकं भयान, इतकं भयान. जवळजवळ नाही म्हटलं तर 3 वर्ष. 3 वर्षानंतर सगळं परत व्यवस्थित झालं. वेळेच्या आधी धावू नका प्रियांनो. स्वतःच्या हाताने काही करू नका. सारेनं देवाला मदत करणे
वाचवायची प्रयत्न केला, मदत करायचा, मी मदत करते. नाही माझ्याकडून ना, माझं गर्भाशय मृत झालं ना, नाही होत ना दे बाप्पा, तुला माझ्याकडून नाही द्यायचं ना, घे माझी तास माझ्या नवऱ्याला दे. वा काय त्याची बाई आहे. देवाला मदत करायला गेली, पुढं नाश करून ठेवला पूर्ण. बरोबर आहे, काहीच गरज नव्हती होती. बिचारा अब्राहम ती सांगत तसा वागला. माझ्या प्रियांनो, देवाला मदत करू नका, त्याची वाट पहा. जे त्याची वाट पाहतात ते धन्य होय. का म्हटलात ऐका, जे त्याची वाट पाहतात ते धन्य होय. स्वतः परमेश्वर सांगतो, जे त्याची वाट पाहतात ते धन्य. देव म्हणतो त्यांना धन्य. विलापगीत त्याचा 3रा अध्याय 25वा वचन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परत एकदा जे परमेश्वराची आशा धरून पाठ राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. माझ्या प्रियांनो, जे त्याची वाट पाहतात त्यांच्या प्रत्येक गरजा तो पूर्ण करतो. प्रत्येक गरज तो पूर्ण करतो. मी त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. परमेश्वराने एकदा मला संदेश दिला. मी प्रार्थना करत होते, ते म्हटलं घे पाणी, घे वही आणि लिहून काढ तुझ्या काय काय गरजा आहेत. मी माझ्या सगळ्या गरजा लिहिल्या, सगळ्या हाय पाय, सगळ्या भाई मला हे लागणाऱ्या, सगळ्यात लागणाऱ्या गरजा, माझ्या ज्या अपेक्षा होत्या, कर्जातून मुक्तता, हे ते अंक तंक सगळ्या गरज असणाऱ्या, पण सगळ्या मोठ्या मोठ्या अशा लिहिलेल्या. त्याची यादी जवळजवळ नाही म्हणता की 15-25 असं काहीतरी असेल, मला आता आठवत. आणि बायबलमध्ये तो कागद ठेवून टाकला आणि तो म्हटला आता ठेवून टाक, आता तो कधीच उठू नको. आणि नुसता धन्यवाद. आणि मी केलं. माझ्या प्रियांनो, या गोष्टीसाठी मी 3-4 वर्ष मागत होते. सत्य परमेश्वराच्या समोर सांगते, 3-4 वर्ष साहेब मागत, सारखी मागायचे. त्या गोष्टी एकही पूर्ण नव्हती झाली. लिहिला, बायबलमध्ये टाकलं आणि त्यावेळी त्यांचा विसरून जा, परत त्याची आठवण करू नको, नुसता धन्यवाद केला. त्या दिवसापासून धन्यवाद केला आणि मी ते विसरून गेले आणि मी कंटिन्यू लोकांसाठी प्रार्थना करायला लागले. माझा स्वभावच बदलला, नुसता धन्यवाद आणि नुसता लोकांसाठी प्रार्थना करायला लागले. 6 महिन्यांनी आपोआप तो कागद समोर आला आणि उघडला तर त्याच्यात एकूण एक गोष्ट पूर्ण झाली होती. जे मी मागितलं तर तुम्हाला हलका शब्द जे मी मागितलं होतं त्याच्या डबल किमतीच्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या होत्या. डबल किमतीच्या सगळ्या लेटेस्ट सगळ्या गोष्टी की ज्या घेणं मला अशक्य होतं. A to Z गोष्टी एक पण गोष्ट नव्हती त्याच्यात राहिलेली. 6 महिन्याच्या आत, करेक्ट 6 महिने, 3 तारीख होती ती. त्याच दिवशी आपोआप उघडलं, मी सहज उघडलं. हा कागद कोणता आहे, कागद देखील विसरून गेले होते. अगो बघू ह्याच्यापेक्षा ते काही पटीने तेवढं मला 6 महिन्यात दिलं. A to Z गरज. ज्या वेळेला आम्ही वाट पाहतो त्यावेळेला तो आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो, अधिक देतो. पण त्यावेळेला तो आम्हाला बदलवतो, आम्हाला लोकांसाठी प्रार्थना करायला लावतो. आमच्या गरजेवर फोकस नाही करायला लावत, तो आम्हाला त्याच्यावर फोकस करायला लावतो. माझ्यावर फोकस, माझ्या चेहऱ्याकडे त्याचे हात तर आहेच, तुमच्या हक्काचे हात आहेत. त्या हाताने तो तुम्हाला देणारच देणार, कारण ते तुमच्या बापाचे हात आहे, हक्काचे हात आहे. एवढा हक्क तुम्ही कुणावर जगात सांगू शकत नाही हो, कुणावर नाही हो, कुणावर नाही. जेवढा हक्काने तुम्ही देवाला मागू शकता तेवढ्या हक्काने तुम्ही कुणाकडेच मागू शकत नाही. आणि जेवढ्या हक्काने तुम्ही मागतात ना तेवढ्या प्रीतीनं तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतोच देतो. लूक 18:27 तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसाला अशक्य आहे त्या देवाला शक्य आहे. एलियाला कावळ्याच्या द्वारे पुरवणार आहे. एलियाला कावळ्याच्या द्वारे पुरवणार आहे. 5,000 लोक
लोकांना जेवण खाऊ घालणारा परमेश्वर, विधवेला तेल प्राप्त करून भरपूर पैसा प्राप्त करून देणारा देव, तो तुमचा देव आहे. तो तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणार म्हणजे करणारच करणार. पुढचं म्हणजे तो आमच्या शत्रू संगती लढतो. ज्याला आम्ही त्याची वाट पाहतो. परमेश्वर, मला शेजारच्यांकडून त्रास होतो, कामावर त्रास होतो, परमेश्वरा घरातल्या लोकांकडून, परमेश्वर मला इकडून त्रास होतो, तिकडून त्रास होतो, हे लोक मला त्रास देतात, उगाच नाहक माझं काम थांबवतात, मला देवाचं कार्य करू देत नाही, मला कामावर जाऊ देत नाही, मला कामावरचं कार्य करू देत नाही, माझ्यासाठी वैर धरतात, माझी बदनामी करतात, मला खाली खाविसण्याचा प्रयत्न करतात, उद्ध्वस्त करतात. परमेश्वर तो शांत हो, त्यांना क्षमा कर आणि फोकस परमेश्वरावर कर. फोकस परमेश्वरावर कर. फोकस परमेश्वरावर कर. आणि ज्या वेळेला परमेश्वरावर आम्ही फोकस करतो त्यावेळेला तो आमच्या शत्रू संगती लढतो. कारण त्याचं अभिवचन आहे, मी तुझ्या शत्रूला त्यांचंच रक्तमांस खावायचं करेन, मी तुझ्या शत्रू संगती लढेल, मी त्यांचा सूळ घेईन, मी तुझा देव तुझ्या संगती आहे. निर्गम 14:14 म्हटले, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत व्हा आणि त्याची वाट पहा. तुम्ही शांत व्हा आणि त्याची वाट पहा. कोर्टाची केस चालू आहे, देव तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत व्हा आणि वाट पहा. जमिनीची केस चालू आहे, फ्लॅटची केस चालू आहे, वाट पहा परमेश्वराची. धन्यवाद करा, तो तुमच्यासाठी लढेल, तो तुमच्यासाठी लढेल. तो आमच्या अशक्तपणात, आमच्या आजारात आम्हाला शक्ती पुरवतो आणि आरोग्य देतो. यशायाचा 40वा अध्याय 30वा वचन, जे परमेश्वराची आशा धरून राहणार आहे, म्हणजे वाट पाहणार आहे, आशा धरून राहणार म्हणजे वाट पाहणार आहे, नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडांप्रमाणे पंखांनी उडतील, ते धावतील तरी जमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. तो आमच्या आजारात, तो आमच्या अशक्तपणात आम्हाला शक्ती प्राप्त करून देतो. तो म्हणतो यशाया 47 मध्ये, तुझ्या वृद्धत्वामध्ये मी तुझा हात सोडणार नाही. वय वाढत चाललं तरी मी तुला टाकणार नाही, सोडणार नाही. नुकतंच लग्न करून गेलेली पोरगी सुंदर दिसते. एक 30-35 वर्षाने गावाकडचे लोक आले आणि म्हणतात, अगं बाई काय कशी होतीस, कशी दिसतीस, काय सुंदर होती लग्न करून आली तर, आता बघा कशी दिसत राहिली ग बाई, काय बेडवर झाली. अगं बाई पोरगा कसा झाला, किती छान होता, आता कसला दिसतोय, किती भयान दिसत राहिला. पण देव म्हणतो तू माझ्या दृष्टीने सुंदर आहे. तो प्रेम करणं सोडत नाही, तो तेवढाच प्रेम करतो. जरी गात्र झाले, हात करत असले तरी तो सोडत नाही, तो तेवढंच प्रेम करतो. तो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. जे त्याची वाट पाहतात त्यांचा तो आधारस्तंभ होतोच होतो. तो आमच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करतो. माझ्या प्रियांनो, तो अंतःकरण जाणणारा देव आहे. याकोबाला राहेल आवडली, राहेलीवर मन गेला. देवाने काय केलं तुम्ही अनुभवून बघा. त्या तिच्या मामाला लियाला देऊन दिलं, त्याने कोणाला दिलं, लियाला दिलं. देवाने चूक केली नाही, देवानं हू दिलं. लबान हे करत असताना देवानं हू दिलं, लियाला दिली, त्यानं फसवलं याकोबाला. देवाने त्याला फसवू दिलं, देवाने अडवलं असतं, अडवलं नाही, शांत राहिला ते. कारण लिया का योग्य होती त्याच्यासाठी, कारण राहेलचं आयुष्य कमी होतं. 2 मुलांना जन्म दिल्यानंतर ती मरण पावली. जर लिया त्याच्या जीवनात नसती तर तो उद्ध्वस्त झाला असता. पण लिया त्याच्या जीवनात होती. लियापासून त्याला जास्त लेकरं झालेले होते. लियाने त्याची जास्त सेवा केलेली होती. लियाने त्याच्यावर प्रचंड प्रेम केलेलं होतं. त्याच्यामुळे राहेल त्याला सोडून गेली, मरण पावली. त्याचं दुःख त्याला जास्त झालं नाही. लक्षात घ्या, तो आमच्या जीवनात योग्य त्या गोष्टी करतो, चुकीच्या गोष्टी तो होऊ देत नाही. तो आम्हाला बदलवतो आणि वाट पाहायला लावतो. स्तोत्रसंहिता 62:5, हे माझ्या जीवा तू परमेश्वरावर भिस्त ठेवून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा देव आहे. माझं सगळं स्वप्न पूर्ण करणारा, माझ्या इच्छा पूर्ण करणारा, माझ्या गरजा पूर्ण करणारा, माझ्या अपेक्षा पूर्ण करणारा, माझ्या महत्वाकांक्षा पूर्ण करणारा परमेश्वर या हे जगाचा निर्माण करता आहे. तो
मला वचन देतो तो कधीच बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. पुढचं म्हणजे तो जे वाट पाहतात त्यांच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करतो. जे त्याची वाट पाहतात त्यांच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करतो. विधवेकडे काहीच नव्हतं. देवाच्या संदेशाने काय सांगितलं, आण तुझ्याकडे काय आहे, आणि त्या भांड्यावर प्रार्थना केली, सगळी भांडे जमवून आण आणि ते भांडे तेलाने भरून गेली. अशक्य गोष्ट शक्य करतो. परमेश्वर आमची प्रत्येक गरज तो पुरवतो. माझ्या प्रियांनो, उपदेशकामध्ये म्हटलंय 3रा अध्याय 1 वचनात, सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, सर्वांचा काही उचित काळ असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी देवानं समय ठेवलेला आहे. त्या वेळेच्या आधी नाही, वेळेच्या नंतर नाही. तो त्याच वेळेत तीच गोष्ट पूर्ण करतो. आमच्या चिंता, आमचे प्रश्न, आमच्या समस्या, आमचं दुःख आम्ही येशू ख्रिस्तावर टाका, विश्वासाने टाका. निराश होऊ नका, उदास होऊ नका, चिडचिड करू नका, म्हणू नका देव माझ्यावर प्रेम करत नाही. आम्ही कसेही असले तो आमच्यावर प्रेम करतो आणि तो आम्हाला दिलेलं वचन पूर्ण करतो. तो कधीच बदलत नाही. मनुष्य बदलेल, तो कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. दिलेलं प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतो माझ्या प्रियानं. आणि तो अशक्य जी गोष्ट आमच्या जीवनात शक्य नाही, आमच्या अपेक्षेच्या पलीकडं, आमच्या स्वप्नांच्या पलीकडं तो गोष्टी घडवून आणतो आमच्या जीवनात. म्हणून त्याच्यावर आपली चिंता टाका, आपल्या समस्या, आपलं मागणं त्याच्या जवळ ठेवा आणि शांतपणे त्याची वाट पहा. चिंता न करता, निराश न होता त्याची वाट पहा. आपण डोळे बंद करूया, आपले हात वरती करून परमेश्वराला समर्पित करूया. परमेश्वर, आम्ही कशाची चिंता करणार नाही, मी तुझ्या समोर राहील. चिंता न कर,
तू पाहत आहेस, तू बाबा त्यांचं ओझं वाहत आहे आणि तू त्यांना उत्तर देत आहेस. याचा अनुभव आज तू त्यांना देत सुदे. त्या सगळ्या आजारातून, त्या कर्जातून, त्या निराशेतून, त्या दुःखातून, त्या अपमानातून, अवहेलनेतून, त्रासातून, बेरोजगारीतून तू येशूच्या नावाने बाहेर काढत आहे. लज्जा लेखांना बाहेर काढत आहे. नवी आशा आणि नवीन जीवन आणि नवा आनंद ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही येशूच्या नावात मोकळा करत आहे. येशूच्या नावात त्यांना तू त्या गोष्टीचा अनुभव देत आहेस याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.